जगू द्या रे त्यांना पण मन मोकळं. निलेश: मला संकेतचं म्हणणं पटतंय. आपल्या पिंकीला किती आवडतं नाचायला. नाचू द्या काका, सगळ्या लेडीजला देऊन टाका परमिशन. होऊ दे कल्ला, काही होणार नाही. आणि चुकून झालं तर आम्ही आहोत आमचा बैल जोर दाखवायला. बाबा: हो रे, सुना मुली खुश की झालं, सगळं जिंकलं आपण. अजून काय हवंय? ज्या घरात मुलाबाळांचा हसण्याचा आवाज येतो त्याच घरात लक्ष्मी नांदते. संकेत: चला मग होऊ द्या जल्लोष, जंगी स्वागत करू नवीन जोडप्याचं. सगळं आनंदामध्ये वरातीत भाग घेतात. पहिलं काही लेडीज नको नको म्हणत होत्या, मग डीजेच्या आवाजात सगळे भान हरपून नाचत होते. सगळे लेडीज पुरेपूर काळजी घेत होते. संकेत तर त्याची शुद्ध हरपूस स्नेहाला नाचताना बघत होता. आज लग्न झाल्यापासून पहिल्यांदा ती दिलखुलास मन मोकळी अशी हसत होती, नाचत होती. शेवटी स्नेहा आणि संकेत एकटे पण नाचले. तिने बाबा आईला पण नाचायला घेतलं. आई थोडं का होईना नाचल्या तिच्यासोबत. बाबा पण दमून गेले, पण ही शेवटपर्यंत नाचत होती. बाबा संकेत आणि स्नेहाचा डान्सचा व्हिडिओ काढत होते. शेवटी नवरा नवरीचा गृहप्रवेश होतो. जेवण करून घेतात. बाकीचे खेळ उद्या खेळायचे ठरतं. संकेत: झाली ना तुझी इच्छा पूर्ण? सांग तुझ्या जानला की तुझ्या वकिलांनी वकिली केली. इथं पण फक्त कोर्टातच नाही करत. माझ्या ह्या बार्बीसाठी मी कुठे पण वकिली काही पण करेल. स्नेहा: थँक्यू सो मच. खूप मज्जा आली मला खरंच. मला हे अपेक्षित नव्हते. थँक्स यू. वेलकम माय डिअर वाईफ. चला झोपूयात. माझे तर पाय खूप दुखतात नाचून. मी नेहमी अशी डान्स करून आले ना. मम्मी माझ्या पायांना गरम तेल लावायची, मालिश करून द्यायची. ओरडायची पण करायची मालिश. ओह, आय मिस हर सो मच. संकेत एकूण खाली निघून जातो काही न बोलता. अहो काय झालं? ह्यांना काय झालं आता? 15 मिनिटांनी तो वाटीत तेल आणतो आणि तिच्या पायाजवळ बसतो. थोडी साडीवर घे ना, मी तेलनी मालिश करून देतो. अहो मी तर असंच म्हणाले होते. तुम्ही मनावर घेऊ नका प्लीज. कोणी आलं तर काय म्हणतील? काय म्हणतील? मी माझ्या बायकोची काळजी घेतो खूप, असंच म्हणतील ना? अहो पण माझी मम्मा म्हणते नवऱ्यानं बायकोच्या पायाला हात लावू नये, चांगलं नसतं ते, पाप लागतं हो. त्याला हसूच आवरत नाही असं बोलल्यावर. तिच्या भोळेपणाचं कौतुक पण वाटत असतं. असं काही नसतं, तुला कोणतंच पाप लागणार नाही याची जबाबदारी माझी आता. तू साडी वर घे का मी घेऊ? ओ नको नको, मी घेते, तुम्ही नका घाबरून. तो हळुवारपणे पायांना तेल लावून मालिश करून लागतो. बोलत बोलत ती दमल्यामुळं तिथंच बसून झोपी जाते. थोड्या वेळांनी तिची काहीच रिॲक्शन नाही बघून तो बघतो तर ती झोपलेली असते. दिवसभराचा थकवा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तो पण तिच्या शेजारी झोपी जातो. रात्री ती आवाजाला दचकून परत त्याला बिलगून झोपते. तो पण झोपेतच तिला जवळ घेतो. दुसऱ्या दिवशी स्नेहाला संकेतच्या आधी जाग येते. त्याच्यासोबत असं पाहून ती स्वतःशीच लाजते. लग्नाचे खेळ बघताना तिला खूप इमोशनल व्हायला होतं. तिची खूप स्वप्न होती लग्नाची, जी संकेतमुळं पूर्ण झाली नव्हती. त्या कार्यक्रमात ती असून पण नसल्यागत होती. काही नातेवाईकांनी बोलून पण दाखवलं की संकेतनी नाही खेळले असे खेळ. तिच्या डोळ्यातलं पाणी संकेतनी मात्र बघितलं होतं आणि मनात काही ठरवलं पण होतं. सगळं झाल्यावर बाबांनी सगळ्यांना शेत दाखवले. तिथे शेतात विहिरीवर खूप सारे फोटो त्यांनी काढले. त्याचा स्वभाव होता दुःख जास्त वेळ कुरवाळू बसत नव्हती ती. जे झालं ते मागं टाकून पुढे जायची. हाच तिचा स्वभाव तिला सगळ्यांपासून वेगळा बनवायचा. 5च्या सुमारास स्नेहा वाड्याबाहेर सुकलेले कपडे काढत होती. अचानक तिच्या ओरडण्याचा जोरात आवाज ऐकू आला. तसे सगळे जमा झाले तिच्या पुढं. एक मोठा साप होता, ज्याला बघून तिच्या पूर्ण अंगाला घाम फुटला होता. अहो बघा ना. संकेत: स्नेहा हलू नको, तिथेच थांब, मी करतो काहीतरी. गावातले: अरे त्या सर्पमित्राला बोलवा रे कोणीतरी. कॉल केलाय, येतोय 10 मिनिटात. काका: अगं सुनबाई हलू नको, येईल तो आता. हलू नको, चावल बिवल तुला. स्नेहा: काय चावला मला? ती अजूनच घाबरलेली. संकेत: बच्चा थांब, मी येतो तिथं. अरे संकेत नको, थांब, येईल तो आता. अशाने साप बिथरल आणि चावल तिला, जरा कळ काढ. ती केवलवाण्या नजरेने संकेतकडे पाहत होती आणि आता भीतीनं चक्कर पण येत होती. तिची अवस्था पाहून संकेतने वीरला इशारा केला. स्नेहाचं ध्यान वीरकडं होतं. संकेतने पटकन सापाच्या शेपटीला पकडून बाजूला फेकला. स्नेहा तिथंच चक्कर येऊन पडली. तर वीरने तिला उचलून घेतलं दोन्ही हातात आणि बेडरूममध्ये आणलं. संकेतचा जीव बाहेर आला होता तिला असं पाहून. वीर तिला तपासत होता. थोड्या वेळाने शुद्ध येईल असं सांगून सगळ्यांना जायला सांगितले. जाताना सगळे संकेतचं स्नेहावर किती प्रेम आहे हेच बोलत होते. 1 तासाने तिला शुद्ध येते. तसा संकेत रूममध्ये येतो आणि दार लावून घेतो. त्याला बघून तिला वाटतं
आता परत हा चिडेल का गेलतीस बाहेर म्हणून. ती मागे आत सरकत होती. झोपेत साडी थोडी निसटली होती. त्यात हा असा येतोय हे बघून तिची अवस्था वाईट झाली होती. ते मी काही नाही केलं. कसा आला साप नाही माहिती मला. सॉरी खरंच आहो. तिनं कान पकडून सॉरी म्हणत होती. त्यानं जवळ जाऊन तिला पटकन मिठी मारली. स्नेहा का करतेस असं? तुला माहिती आहे माझी काय हालत झालती. तू घरातच राहत जा. मी सगळी बाहेरची कामं करत जाईल. अगदी सगळे. मी खूप घाबरलो होतो. एक वेळ वाटलं तो साप तुला चावला तर. शिट, आपण आत्ताच परत जातोय पुण्याला. अहो प्लीज, मला तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही. तू मला सोडून नको जात जाऊ. तो मिठी घट्ट करत बोलत होता. ती पण तिच्या हाताने त्याला स्पर्श करते आणि मिठी मारते. तिची साडी निसटून जाते आणि त्यात पाय अडकून तोल जाऊन दोघेही बेडवर पडतात. संकेत खाली आणि स्नेहावर. तिच्या चेहऱ्यावर आलेले केस तो बाजूला करतो आणि तिच्याकडे पाहत राहतो. ती पण त्याच्या डोळ्यात हरवून जाते. मोबाईलच्या आवाजाने दोघे भानावर येतात. तो हळूच तिला बाजूला करून उठतो आणि तिला पण उठवतो. तो फोन कट करतो. बघतो तर ती साडी नीट करत असते. तो तिच्याजवळ जाऊन निर्या करू लागतो आणि नीट करून तिच्या कमरेत खोचून देतो. त्याच्या हातच्या स्पर्शांनी ती मोहरून जाते. तो परत तिला मिठी मारतो आणि कानात आय लव्ह यू बोलतो. ती फक्त लाजते. तुला हवा तेवढा वेळ घे. मी वाट पाहिल स्नेहा. तो तिच्या कपाळावर किस करतो आणि निघून जातो. आई. अरे संकेत, असं काय करतो? आज जागरण गोंधळ आहे आणि हे असं घडत राहतं. यापुढं घेऊ आपण तिची काळजी. असं जाणं चांगलं नाही दिसणार. बाबा. हो संकेत, आई बरोबर बोलते. उद्या निघूयात नक्की. संकेत. बाबा पण. वीर आणि स्नेहा पण येतात तेवढ्यात. अहो असं काय करताय? बाबा आणि आई बरोबर बोलताय ते. असं होत राहतं. तुम्ही ओव्हर रिॲक्ट करताय. संकेत. एक रागीट कटाक्ष तिच्याकडे टाकतो. आणि मला जागरण गोंधळ पाहायला खूप आवडतं. ओ प्लीज उद्या जाऊ. संकेत. करा तुम्हाला काय करायचं ते. पण तू कुठं बाहेर एकटी जायचं नाही, समजलं का? स्नेहा. हो. तो रागाने बाहेर पडतो. संध्याकाळी जेवणाची वेळ होऊन गेली तरी संकेत जेवत नाही. मगाशीचा राग जो असतो. अहो चला ना जेवायला, खूप लेट झालाय. गोंधळ सुरू पण झालाय. तू जा, मला नाही जेवायचं. तुला आवडतं ना, मग जा ना, कर एन्जॉय. अहो चला ना, असं काय लहान मुलांसारखं रुसून बसताय. सूट नाही करत तुम्हाला हे. चला की. असं काय करताय? ती म्हणवत असते. ते बघून तो अजून रुसण्याचं नाटक करतो. जा, तुला कुठं माझी काळजी आहे. मी तुझी साईड घेतो आणि तू आई बाबा करत असते. अहो असं काय करतायत? ते बरोबरच होते ना. आपण गेलो असतो तर काका काकीला वाईट वाटलं असतं. आजचा रात्रीचा तर सवाल आहे. उद्या जाऊच की आपण. प्लीज चला ना. नको, तू जा. तुला माझी काळजीच नाही आहे, समजले मला. डोळ्यात पाणी आणून. अहो असं नका ना बोलू. मला आहे तुमची काळजी. मी पण नाही जेवले अजून. काय? हो. तुम्ही नाही जेवलात मग मी कसं जेवेल? नवऱ्याच्या आधी जेवण करू नये ना. पण मला आता भूक लागली आहे. पोटातून आवाजही येऊ लागलेत. बच्चा असं का करतेस तू? तुझी हेल्थ बिघडली तर. आधीच मगाशी चक्कर आलती ना. आधी सांगायचं ना. तू अशी बिना जेवता राहत जात जाऊ नकोस कधीच. आणि काही होत नसतं नवऱ्याच्या आधी जेवण केले तर. चल पटकन. तो तिचा हात धरून जेवायला घेऊन जाऊ लागतो. ती हलत नाही जागेवरून. डोळ्यातून पाणी येते तिच्या. हे बच्चा काय झालं? का रडते तू? तुम्ही मग असं कसं का बोलतात की मला तुमची काळजी नाही? अगं सहजच बोलून गेलो बच्चा. माझं इंटेन्शन तुला दुखावण्याचं नव्हतं. आधी मला सॉरी म्हणा, मगच मी येईल. ती बालिशपणे त्याला सांगत होती. सॉरी. ओह माय लव्ह, आय एम सो सॉरी. खरंच मी दुखावलं ना तुला? तो कान पकडून तिला सॉरी म्हणतो. खरं म्हणताय का मी म्हणाले म्हणून? गाल फुगवून ती बोलत होती. हो हो खरंच बच्चा. आता त्याला हसू आवरत नाही. मग आता का हसताय? अगं बाई खरंच सॉरी. मला राग आलता, मग तू मनवायला आल्यावर गेला होता. लगेच म्हणलं चला थोडी गंमत करूया तुझी. काय तुम्हाला माझी गंमत वाटते? जा बाबा, मी नाही बोलणार तुमच्याशी. आता मला तुमचा राग आलाय. एक ना बच्चा. हा राग मला माहिती आहे कसा काढायचा ते. एकदम रोमॅन्टिक आवाजात तो तिला म्हणतो. काय? चिल बेबी. आता जेवण करून घेऊ. माझ्या पोटात पण कावळे ओरडायला लागले. ओके. पण मला परत सॉरी म्हणा, मगच मी येईल. तो कान पकडून सॉरी म्हणतो. ती खुश होऊन चला मस्त नॉनव्हेजचा बेत आहे, जेवण करू. तो हाताने तिला जेवण भरवतो. तिला उशाळल्यागत होत होतं पण तो ऐकत नाही. तिला सगळं जेवण भरवतो. नंतर येऊन सगळ्यांमध्ये ते मिक्स होतात. नंतर त्यात काही मुलांना
संकेत, वीर, सूरज, सचिन यांना वाघ्या एक एक वात्या देऊन गोल गोल फिरवतो. त्यांच्यासोबत मजाक करतो. थोडा कलर लावतो. संकेतला त्यांचा खूप राग येतो, पण स्नेहाला खूप गंमत वाटते. ती मनमोकळी पोट धरून हसत असते. संकेतची शूटिंग काढत असते. तिला तसं पाहून तो पण त्यात भाग घेतो. राग सोडून मुरळीसोबत मजाकमध्ये डान्स पण करतो. बाबा उठून त्यांना पैसे देतात स्नेहाच्या डोक्यावर फिरवून. पहाटे लंगर तुटल्यावर सगळे झोपायला जातात. स्नेहा मात्र तिथेच आवरून मग थोड्या वेळाने झोपायला जाते. संकेत आधीच पालथा वाकडा तिकडा झोपलेला असतो. त्याला बघून त्याचं रात्रीचं वागणं आठवतं. ओठावर हळूच हसू येते. ती तिथेच त्याच्या शेजारी पडते. तो झोपेतच तिच्या पोटावर हात टाकतो. ती खूप ट्राय करते काढण्याचा, पण निघत नाही. मग ती तशीच अवघडून झोपी जाते. संकेतला पहिल्यांदा जाग येते. तो तिच्या निरागस रूपाकडे बघत बसतो. त्याचा हात निघाल्यामुळं ती कूस बदलून झोपते. काही केस तिच्या फेसवर आलेले असतात. त्याला तिचे केस खूप आवडायचे. तो थोड्या वेळाने भानावर येत तिचे केस बाजूला करतो आणि केसात किस करून बाहेर निघून जातो. संध्याकाळी निघायची तयारी होते. स्नेहा जाताना सगळ्यांच्या पाया पडते. आईंना जास्तच अभिमान वाटत होता तिचा. सगळे तिला नावजत होते म्हणून. सासूपणा अजून काय? इकडं स्नेहा आणि वीरमध्ये पुढं कोण बसणार यावरून भांडण चालू होतं. वीरदा, मी लहान आहे ना, बसू दे ना मला. मी तेच म्हणतोय, तू लहान आहेस म्हणून मागे बस. वीरदा, मला मागे बोर होते, झोप येते. प्लीज बसू दे ना. नो मीन्स नो स्नेहा. हाऊ रूड यू आर वीरदा. बघून घेईन मी, अपना टाईम भी आएगा. म्हणून ती रागाने एकदम मागच्या सीटवर जाऊन बसते. संकेत, चला निघायचं. स्नेहा. वीर, ते काय मागे बसले. त्यालाही वाटत असतं तिनं त्याच्या शेजारी बसावं, पण मन मारून तो वीरला खडूसवाली स्माईल देतो आणि ड्राईव्ह करू लागतो. स्नेहा मागे, मध्ये बाबा, आई पुढं. संकेत ड्राईव्ह करत असतो आणि बाजूला वीर असतो. वीर त्याच्या आवडीची गाणी वाजवत असतो. ते ऐकून बोर होऊन स्नेहा झोपी जाते. थोड्याच वेळात इतकी शांतता कशी म्हणून सगळे मागे वळून बघतात तर ती पाय पोटात घेऊन झोपलेली असते. संकेत पटकन गाडी बाजूला घेतो आणि तिला हात लावून ताप आहे का चेक करतो. त्याला टेन्शन येऊ लागते, ही अशी कशी काय झोपली म्हणून. त्याच्या हाताच्या स्पर्शांनी ती दचकून जागी होते. अहो काय झालं? आलं घर आपलं? येताना तर खूप वेळ लागला होता. आता लगेच आलं म्हणत ती उठते. ती डोळे चोळत बोलू लागते. तर लगेच सगळे मोठ्यांनी हसू लागतात. संकेत, बच्चा अजून खूप वेळ आहे पोहोचायला, 5 तास. तू झोपली का ते बघायला थांबवली आहे कार. मी सांगितले होते वीरदाला मला मागे झोप येते म्हणून, तरी त्यानं माझं ऐकलं नाही. ती खूप इनोसंटपणे वीरची संकेतजवळ तक्रार करत होती. बाबा हसू आवरत आणि वीरला खोटं खोटं रागवत, आता तू मागे बस, तिला पुढं बसू दे. पण बाबा मला मागे बोर होतं. बरं मग मी मागे जातो, तू आईजवळ बस. दॅट्स बेटर. ती वाकडं दाखवून पुढं संकेतच्या बाजूला जाऊन बसते आणि तिचे फेवरेट गाणे वाजवते. आई, मला वाटलंच होतं ही परत असले गळे फाडू गाणे लावेल, म्हणून मी आधीच कापसाचे बोळे आणलेत. त्या कानात बोळे घालून झोपी जातात. बाबा पण मागे झोपतात. वीर कानात हेडफोन घालून त्याचं संकेत आणि स्नेहाच असतात. मग मॅडम आवडलं का आमचं म्हणजे आपलं गाव? हो मस्त आहे. आपण पुढच्या वेळी हुरडा खायला येऊ, मला खूप आवडतो. अजून काय काय आवडतं तुला? तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.